आय. काय बघती बाळा? सावी गप्प बस ना थोडस. आम्ही एक तर आता पावसातून भिजून आलेलो आहे. मी पण तर 10-15 दिवसानंतर आले ना. मला पण तर बायको सोबत पण तर बाहेर जायला पाहिजे ना. रुस ना. रुसली सावी रुसली. पाऊस चालू आहे आणि आज आम्ही संभाजीनगरला निघालो होतो. परंतु तुझ्या माझ्यासोबत आहे ही आमची प्लॅटिना, जी फक्त 50 ॲव्हरेज देते. ती गाडी आमच्या सोबत आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. तर हे जादूचा जो रेनकोट आहे तो मी घातलेला आहे. तर एकंदरीतच आता पावसात भिजून जाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे संभाजीनगरला. फक्त अतिमुसळधार पाऊस नाही व्हावा, म्हणजे गाडी चालली पाहिजे असा पाऊस पाहिजे. सावी तुझं नाव सांग. माझं नाव अस्मन. माझं नाव सांग. नाव सांग. नाव सांग. सावी आता मोबाईलला येडवणी करते. बुई बुई द्या म्हणते ती, मोबाईलला बुई म्हणते. एक तर आता पावसात भिजून आलोय आम्ही, एवढं म्हटलं सावी सोबत थोड्या गप्पा मारू. सावी मोबाईल मागते. सावी बोल, तुझं नाव सांग. काय नाव आहे तुझं? इकडं बघ, इकडं. सावी बोल ना. सावी तू बोल ना बाळा. तुझं नाव सांग. तू सांग बरं. सावी मयूर उसे. राहणार 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 आणि तालुका 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 मला माहिती नाही. आणि जिल्हा आणि सावी गप्प बस ना थोडस. आम्ही एक तर आता पावसातून भिजून आलेलो आहे. सावी मोबाईल मोबाईल नको. सावी मोबाईल साठी एवढं करते, तिला मोबाईल पाहिजे म्हणून रडते. नाही हे धर तुला. बोल बोल. सावी तू रुसते कशी? सावी कशी रुसते? रुस नाही. रुसली. सावी रुसली. सावीला राग आलाय का? सावीला राग आलाय का? तुला काय पाहिजे बाळा? मला सांग. मी बुई पाहिजे का? मला तुझं नाव सांग. तुझं नाव सांग ना. बुई बुई मध्ये काय? मंडळी, फायनली आम्ही पावसामध्ये भिजून आमचा 50 किलोमीटरचा टप्पा ओलांडून संभाजीनगरच्या आमच्या घरी आलेलो आहे. इतका पाऊस होता, तुफान, रप 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 नुसतं. एक तर हेल्मेट नव्हतं, काही नव्हतं आज गाडीवर. डोळ्यामध्ये पूर्ण पाणी गेलं. पण कसं तरी करून पोहोचलो संभाजीनगरला. आणि आल्या आल्या सावी डान्स करायला लागली आम्हाला भेटून, तिच्या चाचीला भेटून. आणि मला ती आबा म्हणते, म्हणजे मी तिचा काका आहे. तर तिला भेटून आम्हाला खूप आनंद वाटला आणि तिला पण आनंद वाटला. आम्ही पूर्ण ओले झालेलो होतो, त्यामुळे काही शूट पण घेता आलं नाही आम्हाला त्याचा. गाडीवर शूट करायला पाहिजे होतं आपण, खरं मला चांगले व्हिज्युअल्स आले असते. हा, पण एक तर माझ्याकडे रेनकोट पण होता, यांना एकटलाच रेनकोट होता. इतकं जोरात पाऊस, बाप, इतकं भिजलो आम्ही, पूर्ण भिजलो घरी येऊपर्यंत. आणि आता एकंदरीतच कसं आहे ना, थोडंसं आज इतकं व्लॉग शूट करायला याला त्याला टाईमच भेटला नाही खरं सांगितलं तर. गावात दिवसभर पाऊस होता, येतानी पाऊस, रस्त्यानी. आता जस्ट येऊन बसलो तर थोडंसं रिलॅक्स वाटतंय. तर आता जवळपास 15-20 दिवसानंतर मी इकडं शहरात आलो आहे संभाजीनगरला. आणि आमच्या मित्रांसोबत, जे काही माझे जुने ऑफिसचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत बिर्याणी खायचा प्लॅन झालेला आहे. मस्तपैकी एका ठिकाणी आम्ही चिकन बिर्याणी खाणार आहे. तर आता थोड्या वेळात मी तिकडं निघतो आहे. बऱ्याच दिवसानंतर आज दाबून बिर्याणी खाणार आहे. मॅडम रागाने बघताय थोडंसं. मी पण तर 10-15 दिवसानंतर आले ना. मला पण तर बायको सोबत पण तर बाहेर जायला पाहिजे ना. जायचं ना आपल्याला. आता उद्या जाऊ ना मग आपण बाहेर. उद्या नाही, मला आजच बिर्याणी खायची. आज आता आम्ही पोरं चाललोय ऑफिसचे सगळे, त्यात कळणी नाही. काय नाही होत, पोरांना का माहित नाही काय. तू चिकन बिर्याणी खाते का? हा, नॉनव्हेज खाते का? नॉनव्हेज खाईन मी आज. एक तर नॉनव्हेज खात नाही आणि मी खाते. हिच्यासोबत जेवायला जा तर ते व्हेज खात बसावं लागतं. दरवेळेस तीच आमची किरकिरी होती. म्हणजे मला नॉनव्हेज खायचं असतं, हिला व्हेज खायचं असतं. मग मला हिच्यामुळं व्हेजच खावं लागतं ना. तर मित्रासोबत गेलो तर तरी कंप्लेंट करते की नॉनव्हेज नाही खायचं वगैरे. नाही बरं, मला यायचंय, मला जायचंय. आता मी किती दिवस झाले बाहेरचं काहीच नाही खाल्लं. 15 दिवस झाले काहीच नाही खाल्लं. साधी पाणीपुरी सगळं नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं. नाही
मी जाणार आहे. मला मी पण पार्सल यायचंय. पार्सल घेऊन येतो. ठीक आहे, पार्सल घेऊन. नाही मला काय काळजी नाही. नाही मला पार्सल मला यायचंय. मी चाललो आहे, मी काही परमिशन नाही करू मी चाललो आहे म्हटलं डायरेक्ट. आणि बिर्याणी खायची आहे, चांगला मूड आहे. बऱ्याच दिवसानंतर मित्राला भेटतो. तुला पार्सल आणतो, काही टेन्शन नको करू, काळजी नको. नक्की पार्सल आणा आम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्यांना आणा. डन. आणि उद्या आपण बाहेर जायचं कुठं नक्की. सिद्धार्थ गार्डनला जाऊ. हा उद्या वाघ सिद्धार्थ पाय वाघ आल्या का मीच वाघ आहे. हिचं आडनाव वाघ आहे तिकडचं. वाघ आहे म्हणे. ठीक आहे, लग्न अगोदर म्हणजे तिच्या वडिलांचं त्यांचं आडनाव वाघ आहे. म्हणजे आता पण सध्या पण मी ऑफिशियली वाघच आहे. वाघ 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 आहे. ठीक वाघ आहे, वाघीन. वाघ ही नाही. जा पण लवकरात लवकर घरी या. 9-9:30च्या आत घरी या. ओके डन. आणि बिर्याणी पार्सल 100%. नॉनव्हेज. नाही व्हेज. ओके. आणि जर बिर्याणी नाही आणली तर मी तुम्हाला बोलणार नाही. ठीक आहे, ओके. सावी आणि तिची चाची मोबाईलमध्ये मग्न झाले कार्टून पाहण्यात. दोघी जणी कार्टून आहे. सावी सावी मोबाईल बघू नको. ऋतुजा घे ना त्याच्याकडून मोबाईल. थोड्या वेळ पोहोचत आहे ना मग. पा सावी पाना वरती तरी पाहते का इतका आवाज देतो ती. मोबाईलचा इतका नाद लागला तिला. तिकडे हाय कर. हाय हाय कर. ते मम्मी मोबाईल बंद कर ना. तिकडे हाय कर एकदा. मोबाईल बघ. ते मोबाईल मध्ये हाय कर. काय बघती बाळा?